अमरावती शहरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी चालकाने दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात 2 जणांचा दुर्दैव मृत्यू झाला असून धडक दिल्यानंतर चालक आपल्या वाहनासह फरार झाला आहे. ही घटना रविवारी रात्री 7:30च्या सुमारास येथील राजपूत धाब्यासमोरील रोडवरील चौकात त्यासमोर घडली. या घटनेमध्ये दिनेश नामदेवराव जोशी वय वर्ष 37 व भारत बबनराव आठवले वय वर्ष 55 हे दोघेही राहणार कुंड येथील रहिवासी होते. पोलीस FIRनुसार दिनेश जोशी आणि त्यांच्यासोबत असलेला भारत आठवले हे दिनेश जोशी यांच्या स्वतःच्या मालकीच्या दुचाकीने MH क्रमांक 27R6916 लाखाडीकडून कटोला नाक्याकडे जात होते. त्यावेळी राजपूत धाब्या चौकात एका भरधाव असल्यास चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही जण अक्षरशः जखमी होऊन रक्ताच्या थारोळात घटनास्थळी पडले होते. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी होहित जनार्दन राऊत यांनी व्यसनास्थळी धाव घेत लोकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवले. मात्र उपचारादरम्यान भारत आठवले यांचा तातडीने मृत्यू झाला, तर दिनेश जोशी यांनी रात्री 1 वाजता उपचारादरम्यान अंत्याचा श्वास घेतला. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर ठाणेदार अतुल वरसर यांनी घटनास्थळ गाठले तथा पंचनामा करून घेतला. यात एक महिलेच्या तक्रारीवरून आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, मात्र सोमवारी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या ठिकाणची पूर्ण CCTV फुटेज पोलीस तपासत आहेत.